हॅलो फ्रेंड्स, आज आपण ॲनिमल होम्स बघूया. प्रत्येक ॲनिमलचे वेगवेगळे होम्स असतात. बर्ड्सचे वेगळे, ॲनिमलचे वेगळे, पेट ॲनिमलचे वेगळे अशी होम असतात. लीड द ॲनिमल्स ऑन द लेफ्ट टू देअर होम्स ऑन द राईट. ड्रॉ डिफरंट कलर लाईन्स फ्रॉम द पिक्चर्स ऑफ द ॲनिमल्स टू द पिक्चर्स ऑफ देअर होम्स. चला आपण बघूया ॲनिमलचे. इकडे या कॉलममध्ये ॲनिमल दिलेले आहे आणि या कॉलममध्ये होम दिलेले आहे. ते कोणत्या ॲनिमलचं होम कुठे आहे ते आपण ती पेअर्स लावूया. फर्स्ट बर्ड. बर्ड कशात राहतो? घरट्यात. बर्डचं होम नेस्ट. नेक्स्ट स्पायडरचं होम वेब. स्पायडर वेब तयार करतो तिथंच राहतो. त्याला कोळी म्हणतात मराठीत. काऊचं होम शेड. काऊ शेडमध्ये असते, ते मानव निर्मित असतं. ज्याप्रमाणे बर्ड्स स्वतः घरटं बनवतो, झाडाच्या याच्यात स्वतः घरटं विणतो. स्पायडर तोही आपलं घर स्वतः बनवतो. काऊ ही आपलं घर स्वतः बनत नाही, ते मानवनिर्मित माणसाने बनवले असतं. काऊ ही पाळीव प्राणी असल्यामुळे तिचं घर ती स्वतः बनवू शकत नाही. नेक्स्ट डॉग हा कॅनलमध्ये राहतो. डॉगचंही घर मानवनिर्मित आहे. डॉग हा पाळीव प्राणी असल्यामुळे त्याचं घर मानवानेच बनवलेलं असतं. नेक्स्ट बी म्हणजे मधमाशी आपलं घर स्वतःच तयार करते. हे बघा, हे मधमाशीचं पोळ आहे, ते झाडाच्या फांदीवर आपलं घरटं तयार करते. नेक्स्ट लॉयन हा नैसर्गिक निर्मित घरात राहतो. तो डोंगराच्या इथं गुहा करतो, पोखरतो आणि तिथं आपलं घर बनवतो. नेक्स्ट हॉर्स हा पेट ॲनिमल आहे. त्याचंही होम मानवनिर्मित असतं, माणसानेच बनवलेलं असतं. हॉर्स स्टेबल. हॉर्सच्या घराला हॉर्स स्टेबल. हॉर्सच्या होमला स्टेबल म्हणतात. चला बघूया आपण. बर्ड्स नेस्ट. स्पायडर वेब. काऊ शेड. डॉग कॅनल. बी हेव. लॉयन डेन म्हणजे गुहा. हॉर्स स्टेबल. अशा पद्धतीने प्रत्येक बर्ड्स, पेट ॲनिमल यांचे होम्स असतात. अशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात.